हाय हॅलो, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे. आणि मी कुठे चालली आहे तर मी चाललेली आहे मुंबईला माझ्या घरी. कशासाठी बघा माझा प्रवास. फायनली मी कळंबोली हायवेला पोचली आहे, तुम्ही बघू शकता. इथून मी कुठे चालली आहे तर माझ्या घरी चालली आहे. बघा तुम्ही, मी म्हणाल की एवढ्या रात्रीची कुठे कुठे भटकते, पण काय करणार, आता भटकावं लागते. हे सगळं तुम्हाला कळेल. मुलाला सोडून मी कुठे कुठे भटकते, काय करते. खानदेश स्टेशनला आली, रिक्षा बघते इथे, पण नाईटला रिक्षाचे चार्जेस जरा जास्त आहेत. तर बघू आता कसं होतं. आणि सांगायचं असं होतं की मी घरी पोहोचली होती, पण घराचा व्हिडिओ नाही काढू शकले. थोडंसं प्रॉब्लेम झाला. माझी गाडी कोणीतरी सरकवून लावली होती. आमची पूजा होती ना वरती पूजा होती. एक जणांनी घर विकत घेतलं आहे, तर त्यांनी आमच्या घरभर रांगोळी काढली होती. तर गेल्यावरती तुम्हाला मी दाखवते. आता पहिल्यांदा मला रिक्षा भेटते, मग मी सगळं दाखवते, मग तुमच्याशी बोलते. ठीक आहे, चला. तर मी आली आहे, तर मग अशी बोलण्याचा विषय तुम्हाला दाखवते की काय प्रकार आहे तो. ठीक आहे, तो बघून घ्या तुम्ही. तर हे बघा, हे माझ्या घरासमोर एवढी मोठी रांगोळी काढली आणि माझी गाडी असते इकडे. ही माझी गाडी आहे. तर ही गाडी त्यांनी कुठे लावली होती? तिकडे लावली होती. आता त्यांची जबाबदारी आहे ना गाडी इथे आणण्याची. आणि गाडी पार्किंगमध्ये असतानासुद्धा गाडी इथून काढायची, दुसरीकडे लावायची. ती माझ्या मैत्रिणीची गाडी आहे, तिथे त्यांनी लावली होती. आणि मी 8-10 दिवस घरी नाही आहे, मी बाहेर आहे, गावी होती आमच्या. माझ्या कामासाठी इथे आलेले. काय काम आहे ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तेवढी मोठी रांगोळी इथे काढण्याचं काय काम आहे? ते सेकंड फ्लोअरवरती राहतात, तर काढायची तर काढा. पण दुसऱ्याची वस्तू तुम्ही कशी पण ओढून ताडून तिकडे नेऊन टाकली. आता गाडी काय 2 रुपयाची का 3 रुपयाची गाडी आहे. आता ते उद्या मी बघेन काय बोलायचं काय नाही, कारण आपली वस्तू आहे, आपल्या काळजाला ते लागणारच. आणि मी माझ्या लक्ष्मीला जपते. बघितलं, अशी लोकं असतात. दुसऱ्याचं नुकसान तेवढं करायचं, एवढं कळतं. आता एवढं मोठं घर घेतलं, पण कॉमन सेन्स नाही की आपण दुसऱ्याचं नुकसान करत आहोत, हे नाही कळत. बरोबर आहे का नाही? तर ठीक आहे, जाऊ दे. आत्ता मग अशी पाण्याची बॉटल घेतली बघा तिथे. काहीच खाल्लेलं नाही, आता खाणार आहे. हे पारसने मला खाऊ घेऊन दिला होता जेव्हा मी येत होती रिटर्न, पण मी काय गाडीमध्ये खाल्लं नाही, कारण माझं डोकं पण खूप दुखत होतं. आणि माझ्या पारसची पण तब्येत बरी नाही, आणि मी पारसला जास्त कुठे सोडत नाही. तर का सोडलं तर ते मी तुम्हाला नंतर सांगते. आणि आपलं लाईट लावते किचनची 1 मिनटं. आणि मी तुम्हाला नंतर सांगेन की काय कारण आहे की पारसला मी तिथे का सोडलं. आणि 2 दिवसाचा व्हिडिओ एक साथच येणार आहे, ते पण आधीच तुम्हाला सांगते. उद्याचा व्हिडिओसुद्धा आहे आणि आजचा व्हिडिओ हा जॉईन करून येणार आहे. ठीक आहे, तर चला. आता आपला हा पसारा पडला आहे घरामध्ये. थोडाफार मी बॅग वगैरे आणले होते, ते सगळं आता मी उरकणार आहे. आणि उद्या माझं जे काम आहे ते मी करणार आहे. आता पहिल्यांदा तर आपण घराला लॉक लावून घेऊया, आणि मग घरामध्ये काय उरकायचे ते उरकूया. ठीक आहे, पहिल्यांदा घर लावून घेते मी माझं. सगळं टी व्हीची वायर वगैरे काढून गेली होती, पण त्याच्यात रिचार्ज नाही आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. टी व्हीत आपण आता बघू शकत नाही, कारण त्याचा रिचार्ज संपलेला आहे. येताना स्टेशनवरून अगरबत्ती घेऊन आली देवाला, आणि ही आपली मच्छरची अगरबत्ती. उद्या देवपूजा करायला लागेल ना मला. आपले देवबाप्पा आहे तिथे आहेत की नाही, तर उद्या आपल्याला देवपूजा करायची आहे. थोडंसं घर स्वच्छ करायचं आहे, लादी वगैरे पुसून घेईन. म्हणजे पुन्हा मला उद्या जायचं आहे बाहेर कुठे जायचं आहे ते तुम्हाला सांगेन, की कुठे कुठे जाणार आहे, काय जाणार आहे. तुम्हाला सुद्धा घेऊन जाईन सोबत. ठीक आहे, पेपरचा थोडासा पसारा उचलतो पहिल्यांदा. आता किचनमध्ये तर आपल्याला काही काम नाही आहे, त्याच्यामुळे किचनचं राहू दे आता. काय हे पारचं घड्याळाचं
सगळं त्या दिवशी घालून सगळं इकडे तिकडे पसारा टाकून गेलो होतो आम्ही. तसं तर मी मोस्टली सगळं आवरलं होतं घराचं, पण 2-4 दिवस 8 दिवस झालं, 2-4 दिवस काय बंद होतं. त्याच्यामुळे आता सगळं काम करायचं घरातलं. तसं पण मला काय आता झोप लगेच येणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं आवरून ठेवते. बॅग गावावरून आणलेली आहे ते बघा, कपड्याची तशीच ठेवणार आहे. आता काही त्यातले कपडे बिपडे काढणार नाही आहे, कारण कसं आहे पारस आल्यावरती सगळं काढेन. म्हणजे अजून एक बॅग माझी गावाला आहे, त्याच्यामुळे हे असंच ठेवेन. पसारा हे सगळं निवांत उरकणार आहे. फक्त दोरीवरचे वगैरे कपडे काढून ठेवते जरा, बाकी नाही काय काढत. ही बॅग तशीच्या तशी ठेवणार आहे आता, ती नाही काढणार आहे मी, ती तशीच ठेवून देते. तर तिचं काही काम नाही आहे. आपण नंतर निवांत ते सगळे कपडे धुतलेले आहेत, धुवून आणलेले आहेत गावावरनं, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही आहे. तिकडे कसं नदीवरती मी गेली होती, तिकडचे व्हिडिओ नाही आहे नदीवरचा, म्हणजे आहे पण मी नाही टाकू शकत यूट्यूबवरती, कारण कसं नदीवरती गेल्यावरती थोडंसं नकोच तो व्हिडिओ नाही टाकू शकत. त्याच्यामुळे ते काही मी टाकणार नाही. ड्रेस नेला होता अल्टर करायला, पण मला काही एवढा वेळ भेटलाच नाही, म्हणून मी ड्रेस परत घेऊन आली. हा माझा नवीन ड्रेस आहे, मी ठाण्याला घेतला होता त्या दिवशी. अल्टर करायचं राहिलेला, म्हटलं करेन, पण एवढा वेळ नाही भेटला, कारण माझे डॉक्युमेंट्स बनवतात उशीर झाला. आणि मेन गोष्ट झालं काय माहिती आहे का, की मी घरी आली ना तेव्हा तो राडा बघितला, माझ्या गाडी मला दिसली नाही. त्याच्याने माझं मस्तक पहिलंच फिरलं की माझी गाडी गेली कुठे, आणि बघितली तर गाडी कोपऱ्यामध्ये, जे की माझी गाडी कोणाला त्रास देत नाही, काही नाही, तरीसुद्धा माझी गाडी तिकडे होती. तर मला ते बघून खूप हे झालं. तर मग ती गाडी लावली, ज्यांनी लावली त्यांची इथं बघायला गेले तर ते लोक घरी नव्हते. ते झालं, आणि माझ्या कपाटाचं एक कृत्य झालं. तर कपाटाचं काय झालं तर तुम्हाला सांगते, की कपाटातनं मला काही गोष्टी काढायच्या होत्या, तर ते लॉक कसं काय झालं होतं काहीच कळलं नाही मला. मी ते स्क्रूड्रायव्हरने ते खोललं, तिथे माझा वेळ गेला, तिथे लई वेळ गेला, माझं डोकंच फिरलं. मला आता मरू दे, जाऊ दे म्हटलं, आता काहीही पर्याय नाही. आणि मग तिथे उशीर झाल्यामुळे मला बाकीच्या गोष्टींना पण सगळ्यांना उशीर झाला. आता घरी आले, आता आवरते निवांत, म्हणजे आवरते म्हणजे मी बोलताच मी आवरले तसं. पण तर बघूया आता पुढे काय काय होतं काय नाही, उद्याचा व्हिडिओ काय येतो काय नाही हेच तुम्हाला दाखवणार आहे मी. कारण आता मी ठरवलं आहे की सगळ्या गोष्टीचे प्रूफ हे ठेवायचे, तर मी ते ठेवणार आहे. काय काय असतं काय पिशवीला सगळं ठेवणार आहे, आपल्या माहितीसाठी असावं. किंवा हल्ली लोक काय काय बोलतात, जग काय काय बोलतं, त्यावेळेस काही बोलायचं नाही, ह्या गोष्टी फक्त दाखवायच्या, बरोबर आहे का नाही. की बोलणाऱ्याला कसं काहीही बोलतात, त्यांच्या तोंडात येईल ते बोलतात, विचार नाही करत, बरोबर आहे ना. आणि तसे मला काही कोणाला सांगायची गरज नाही, दाखवायची गरज नाही, मला माहिती आहे, त्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ठीक आहे. चला मग बघूया उद्या काय काय होतं ते. आता तर कॅपॅसिटी संपली आहे माझी. आता एकदा माझ्या पारसला मी फोन करते, झोपला आहे का काय करतो बघते. आणि तुम्ही काहीही बोला की बेजबाबदार आई आहे, असं आहे तसं आहे, काही फरक पडत नाही मला, कारण माझा पारस कुठे आहे काय आहे कोणाजवळ आहे ते मला चांगलं माहिती आहे. आणि मी मेन गोष्ट की मी पारसला कुठे टाकतच नाही, जिथे माझा विश्वास आहे तिथेच पारस असतो. तर त्याच्यामुळे काही तासांसाठी किंवा काही वेळासाठी मी सोडू शकते, आणि तो कुठे नाही, तो त्याच्या घरी आहे. पारस स्वतःच्या घरी आहे, त्याच्यामुळे स्वतःच्या माणसांच्यात आहे, त्याच्यामुळे मला त्याचं टेन्शन नाही आहे काही. ओके, तर चला मग आत्तासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्याच्या ह्याच्यामध्ये काय काय होतं ते तुम्हाला मी नक्की सांगेन. पण मी कशासाठी इथे आलेली आहे त्याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे, की मी कशासाठी इथे आलेली आहे त्या गोष्टीचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, पण तो मी एवढ्या लवकर अपलोड करणार नाही आहे. आणि राहिला लग्नाचा विषय, तर माझ्या दिराचं खूप छान पद्धतीने लग्न झालेलं आहे, आणि मी त्यासाठीच गेली होती. आणि मी का नव्हतं आधी सांगितलं की मी कशासाठी चालली आहे, कशाची तयारी करत आहे, तर याच गोष्टीसाठी नाही सांगितलं, कारण हल्ली ना
मी बघितलं आहे की प्रत्येक गोष्टीला माझ्या नजर लागते आणि मला माझ्या म्हणजे असं नजर लागते म्हणजे की मला कुठल्याही प्रकारचं विघ्न आणायचं नव्हतं. काय माहिती लोकांचं काय असेल, उद्या मी व्हिडिओ टाकला असता, परत कोणी काही हे केलं असतं, काय सांगू शकत नाही हल्ली कोण कसं आहे. त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकले नाही. आणि माझे जे पण व्हिडिओ आलेले आहेत आत्तापर्यंतचे, तर आमचे सगळे प्रोग्राम झाल्यानंतर व्हिडिओ आलेले आहेत. आणि माझ्या दिराचं लग्न झालेलं आहे, पण ते व्हिडिओ मी अजूनही टाकलेले नाही आहेत. कारण खूप सारे व्हिडिओ आहेत ते आता मला बघून बघून एक एक प्रोग्रामचं जे आमची हळद झाली, त्याच्यानंतर वर घोडा निघालेला आमचा, म्हणजे घोडा काय म्हणतात ते, घोड्याला म्हणजे नवरदेव जेव्हा बाहेर काढतात ते व्हिडिओ, सगळे व्हिडिओ आहेत. आता ते बघून बघून मला त्याला व्हॉईस ओव्हर द्यावे लागतील, कारण की तुम्हाला माहिती आहे की नाहीतर मग परत प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे व्हॉईस ओव्हर पण द्यावं लागेल. आणि मी गावाला एडिट पण करू शकत नव्हती, कारण कसं आहे, गावाला कोणी ना कोणी असतं आणि आवाजं वगैरे येतात गाड्यांची, किंवा घरामध्ये कोण काही करत असतं. आणि फॅमिली खूप मोठी असल्यामुळे की मी कोणाला म्हणू शकत नाही, अरे शांत बसा शांत बसा, असं नाही बोलू शकत. तर ते मी व्यवस्थित आरामात एडिट करेन आणि मग तुमच्यापर्यंत नक्की ते व्हिडिओ आणतील. पण खूप छान लग्न झालं. माझे जाऊबाई पण खूप छान आहे. आणि आत्ता सांगते, माझी जाऊबाई व्हिडिओ पुरतं तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसेल. तर खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तर तुम्ही बघा व्हिडिओ. आम्ही खूप मजा केली, खूप धमाल केलेली आहे. पण जास्त माझा व्हिडिओ त्याच्यामध्ये नसणार आहे, कारण की मी स्वतःच व्हिडिओ काढत होती ना, माझा व्हिडिओ काढायला कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मी जास्त दिसणार नाही आहे व्हिडिओमध्ये. पण व्हिडिओ मीच काढलेले आहे जेवढे पण आहेत. कुठेतरी थोडीफार दिसेन, कारण कोणी कोणी पाठवलेले व्हिडिओ पण आहेत माझ्या दिरांनी वगैरे, तर त्याच्यात दिसली तर दिसेल, पण खूप कमी दिसेन मी. आणि फोटोचं तर काय बोलूच नका, की फोटो नाहीच आहेत माझ्याकडे. माझे एखाद दुसरा फोटो आहे, आणि लग्नाच्या साडीवरचा ते एकही फोटो मी मोबाईलमध्ये काढलेला नाही आहे. त्याच्यामुळे फोटो जेव्हा आमचा फोटोग्राफर देईल तेव्हा मी नक्की शेअर करेन फोटो. पण खूप सुंदर असं मी पण तयार झाली होती. म्हणजे घरचे सगळेच छान तयार झाले होते. खूप छान एन्जॉय पण झालं. खूप हळद तर आम्ही खूप खेळलो, खूप म्हणजे भरपूर हळद खेळलो आहे. अक्षरशः बघण्यासारखी तोंड होती आमची, तर ती दाखवेनच मी तुम्हाला फोटो वगैरे नंतर जेव्हा येतील माझ्यापर्यंत तेव्हा. पण आत्ता माझ्याकडे एकही फोटो नाही आहे. आणि माझे थोडेफार फॅनसुद्धा भेटले बरं, यूट्यूबचे, इन्स्टाचे. एक 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 फॅन आहेत माझे, म्हणजे आमच्या मामीच आहेत त्या. त्यांनी स्पेशली माझ्यासोबत एक व्हिडिओ काढला आहे, सॉरी फोटो काढलेला आहे, कारण की त्यांची कोणतरी आहेत रिलेटिव्ह, तर तिला दाखवायचं आहे म्हणून त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला आहे. त्यांच्या फोनमध्ये पण आहे, माझ्या फोनमध्ये पण आहे, तर नक्की मी लास्टला दाखवेन. आणि माझ्या नंदा वगैरे त्यांनी सुद्धा आलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. त्यांनी आवर्जून सांगितले, वहिनी मला तुमच्या व्हिडिओमध्ये यायचं आहे, नाही तर मी कोणाला घेत नाही जास्त. तर ठीक आहे, मी जे काही असेल ते तुम्हाला दाखवीन त्यावेळेला ते व्हिडिओ. सध्या एडिट करायचे बाकी आहे. तुम्ही म्हणाल अर्धाच प्रोग्राम दाखवला हिने, पुढे काय झालं, लग्न कसं झालं, काय झालं, दाखवलं नाही. तर लग्न झालेलं आहे माझ्या दिराचं, तर मी त्या व्हिडिओ नंतरनं टाकणार आहे. आणि आता प्रत्येक गोष्ट जेव्हा होणार त्याच्यानंतरच मी इथे दाखवणार आहे, त्याच्या आधी नाही दाखवणार. कारण खूप लोक आहे ज्यांना माझं चांगलं बघवत नाही. माझे व्हॉट्सअपवरती स्टेटस बघणं, किंवा माझ्या स्टोऱ्या बघणं, किंवा माझं यूट्यूबवरती सर्च करणं, आणि मग ह्याचं त्याला विचारायचं, काय रे सोनाली काय करते, काय नाही करते, असं काड्या घालणं भरपूर चालतं. मला सगळ्या खबरा असतात. पण मी कधीच कोणाला काहीही बोलत नाही. ज्याला जे करायचे ते करू दे, आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपल्या मागे, आपल्या पुढे, आपल्या डोक्यावरती आपल्या देवाचा हात आहे. त्याच्यामुळे असल्या लोकांना फक्त भुकत राहा तुम्ही. मी अशीच पुढे जात राहीन, बस एवढंच बोलेन, बाकी काही बोलणार नाही. आता मी खूप महत्त्वाच्या कामासाठी आलेली आहे इथे, त्याच्यामुळे पारसला आणलेलं नाही आहे. आणि मला पुन्हा जायचं आहे, हे मी तुम्हाला सांगते की मला पुन्हा माझ्या गावी जायचं आहे. मी 1 दिवसासाठीच इथे आलेली आहे. मी उद्या परत रिटर्न जाणार आहे. तर का आलेली आहे आणि कशासाठी हा व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे. पण तो व्हिडिओ खूप एंडला येणार आहे, भरपूर एंडला येणार आहे. कारण की म्हणतात ना, माझं 90% गोष्टी झालेल्या आहेत, 10% माझ्या गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि त्या 10% जेव्हा पूर्ण होतील, 100% होतील ना, तेव्हाच तो व्हिडिओ अपलोड होणार आहे. तोपर्यंत नाही होणार आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे ती माझ्यासाठी, म्हणतात ना, स्वतःसाठी काहीतरी केलं ह्याची मला कुठेतरी, म्हणतात ना, कुठेतरी तो आनंद होतो, तो आहे. तर त्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या नंतर व्यवस्थित सांगेन.
आता मी काहीही बोलू शकत नाही आहे, कारण किती वाटलं तर मी बोलणार नाही आहे. नक्कीच तो व्हिडिओ मी शेअर करेन लवकरच. आणि तुम्हालाही बघायचं असेल तो की काय काम होतं माझं, तर तुम्ही पण देवाकडे नक्कीच प्रार्थना करा. हिचं जे पण काही काम आहे ते पूर्ण होऊ देत. ठीक आहे, चला तर मग आपण भेटूयात उद्या सकाळी. आता मला पण झोप आली आहे, तुम्ही बघत असाल माझ्या डोळ्यावरती खूप झोप आहे, कारण की मी खूप दमलेली आहे. तर चला भेटूया आपण नंतर, ठीक आहे, म्हणजे उद्या. तोपर्यंत बाय बाय. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे. आणि नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात झालेली आहे. तर माझं आवरलेलं आहे सगळं घरातलं, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि आपलं नवीन दिवसाची सुरुवात आपल्या देवबाप्पापासून करायची आहे. तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे, पूर्ण घरातलं मी आवरलेलं आहे, क्लिनिंग वगैरे केलेलं आहे. तुम्हाला दाखवते. सगळं लादी बिदी पुसून घेतली आहे मी. ही बॅग तर आता आपण काढायची नाही, कारण आपल्याला आता पुन्हा जायचं आहे, पण तेवढी मोठी बॅग घेऊन नाही जायचं आहे. इकडे पण सगळं आवरून ठेवलं आहे, लादी वगैरे पुसली आहे, झाडांना तिकडे पाणी वगैरे घातले, कारण की झाडं माझी सुकली होती. मी नव्हती ना 8 दिवस घरी, तर मग मी त्यांना पाणी वगैरे घातले, पाय पुसण्या वगैरे धुवून ठेवल्या, बाहेरचं सगळं क्लीन केलं, कारण इकडे सगळं घाण करून ठेवलं होतं. तुम्ही बघितलेलं रात्री मी तुम्हाला दाखवलं होतं की इथं रांगोळी काढली होती, सगळं खराब करून ठेवलं होतं. इथे आपली गाडी आहे, तर मी बघितली आहे. चला आता आवरते, पुढचे कामं आहेत थोडीफार माझी, ती करायची आहेत मला. आणि लवकर पुन्हा आपल्याला जायचं आहे. कुठे जायचे? तर पुन्हा आपल्याला गावी जायचं आहे. चला, माझे कामं आहेत. फोटो स्टुडिओमध्ये जायचे, पहिल्यांदा फोटो काढायचे आहेत. तर चला आता, बाकी तर काही करायचं नाही आपल्याला. घरात सगळं आवरलं आहे, मी स्वच्छ केलं आहे, कारण आली तेव्हा खूप धूळ होती. पंखे वगैरे थोडेसे झाडले, कारण काय माहीत नाही की सगळं बंद असताना कशी काय धूळ येते. आणि की घरातून जाताना सुद्धा मी पूर्ण घर स्वच्छ करून गेली होती. आता आल्यावर पण केलं, आता बघू परत आल्यावरती काय होतं. तर ठीक आहे, कारण घरी आल्यावरती मला असं घाणेरडं घर आवडत नाही. मी सगळं स्वच्छ केलं अगोदर. तिकडे पण ते टेबल वगैरे सगळं पुसून वगैरे घेतलं. पंखे फक्त झाडले, पुसले वगैरे नाही आहेत. आल्यानंतर बघू, कारण की पुन्हा ते घाण होणार आहे. तर बाहेरचं पण सगळं साफ करून घेतलं. आणि आता माझं काय राहिलेलं, देवपूजा वगैरे केली, जप वगैरे करायचा होता तर जप केला, कारण 8 दिवस जप वगैरे मला करायला भेटला नाही, कारण घरी पाहुणे पण होते आणि लग्नाची तयारी हे ते सगळं चालू होतं, धावपळ होती, त्याच्यामुळे सगळं राहिलेलं तर आता करून घेतलं आहे. आता मी जाणार आहे फोटो स्टुडिओमध्ये, मला फोटो काढायचे आहेत. कशासाठी काय ते तुम्हाला त्याचा व्हिडिओ येणार आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो इतक्या लवकर अपलोड होणार नाही आहे, आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी करून मला पुन्हा रिटर्न जायचं आहे. तर चला मग आपण भेटूया पुढे, ठीक आहे. मी आवरते आणि पटकन निघते, कारण मला आंघोळ झाल्या चहा पाहिजे असतो. आणि मी काही दूध घेतलं नाही, कारण की एवढं दूध कोण घरामध्ये परत प्यायला कोण नाही आहे. मी दूध पित नाही, आणि पार्स असतं तर त्याने पिल्लं असतं, पण अर्धा लिटर दूध कुठे कोण पिणार आहे, म्हणून मी नाही दूध घेतलं, कारण मला रिटर्न संध्याकाळी निघायचे. आता मी बाहेरच चहा पेन. तर ठीक आहे, चालेल. चला मग मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला, दाखवणारच आहे मी तुम्हाला की मी कुठे चाललेली आहे, पण कशासाठी चालले हे नाही सांगणार आहे, फक्त तुम्ही बघा, ठीक आहे. तर चला, तर मग मी निघाली आहे, माझं आवरून झालेलं आहे. घराला लॉक लावते आणि निघते. सगळं आवडलं, सगळं बंद वगैरे केलं मी. तर मला काम आहेत, मी तुम्हाला सांगितलं करायची आहेत मला, ती करून मग मी पुन्हा घरी येणार आहे. 1 मिनटं, लॉक लावत्या घराला. हां, 1 मिनटं. मी चालली आहे, गाडी घेऊन जावं लागेल, कारण की रिक्षाला खूप पैसे जातात. फोटो काढायचे आहेत, थोडे डॉक्युमेंट्स वगैरे बनवायचे आहेत मला. तर कसं आहे ना की गाडीला, रिक्षानं आमच्या इथं खूप पैसे घेतात. गाडीला चावी लावते पहिल्यांदा, खूप पैसे घेतात. त्याच्यामुळे ना गाडी घेऊन जाते मी, परत घरी येईन, गाडी लावेन, आणि मग मी रिक्षाने मग बस स्टँडला जाईल, कारण इथे मला अजून फोटो वगैरे काढायचे आहेत, काही डॉक्युमेंट्स अजून बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी मग गाडी नाही नेली ना तर खूप पैसे घेतात रिक्षावाले, भरपूर पैसे घेतात. त्याच्यामुळे गाडी घेऊन जाते. ठीक, आता गाडी चालू करते, त्याच्यामुळे त्या गाडीवरती नाही बोलू शकत, नंतर बोलते, ठीक आहे. हे आपलं स्वप्न आहे, लवकरच पूर्ण होणार आहे. माझं काम करून मी पुन्हा चालली होती, तेव्हा
मला एअरपोर्ट दिसलं म्हणजे एअरपोर्टच्या आता मग आपला प्रवास चालू झालेला आहे. बघा AC बस आहे पूर्ण. तर आता पुन्हा चाललेलो आहे गावाला. ठीक आहे. तर बघा तुम्ही सगळ्या गोष्टी कसं काय आहे काय कशासाठी मी आली होती हे तर मी तुम्हाला नाही सांगू शकत. पण तुम्हाला एवढं तर कळलं की मी काहीतरी डॉक्युमेंटच्या कामासाठी आली होती. तर ठीक आहे, तुम्हाला मी दाखवते. आता मी पनवेल सोडत आहे. हा रिटर्नचा प्रवास चालू होता आणि तुम्ही बघू शकता मला खूप छान अशी बस मिळाली. AC बस होती आणि थोडंफार मी बाहेरचं शूट केलं होतं. बघू शकता इथे अजून गावाला माणसं असल्यामुळे तुम्हाला आजूबाजूचे आवाज येतील आणि इतकी बस सुंदर होती की मी त्याचं शूट घेतलं होतं. किती सुंदर दिसत आहे ना, लाईटिंग वगैरे खूप छान होतं. तुम्ही बघू शकता, कळत असेल तर. बस किती छान आहे. AC बस आहे. इकडे पोचली होती बघू शकता. आमच्या लग्नाची गाडी आहे, आमचीच गाडी आहे. ती सजवली होती, याच्यामध्येच नवरा नवरी आले होते. तर आमचं थोडं काही दर्शन वगैरे राहिलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही अजूनही गाडीचं डेकोरेशन वगैरे बाकी आहे. काय दिसत नाही त्या गुलदस्त्यामुळं. पोचलेली होती. आता आम्ही पोचलो. किती अंधार आहे, किती सामसूम पोचल्यानंतर आपल्याला आणि प्रत्येक गोष्ट झाल्यानंतरच सांगत आहे. गुलदस्ता कसा दिसतोय का काढून टाकल्यानंतर पोस्ट व्हिडिओ पोस्ट होत नाही. मी तसंही लेट करत आहे. फारच चौकून आहे का प्रत्येक गोष्ट झाल्यानंतर सांगायची. तर कसं नक्की सांगा आणि माझा प्रवास कसा वाटला तेही सांगा. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा.